तर आता ही सकाळची वेळ होती आणि ना मला बनवायचं होतं रिदेशसाठी म्हणजे नाश्ता बनवत होते मी इथे सगळ्यांसाठी. तर शेवई उपमा असं बनवायचं ठरवलेलं. तर इथे आता मी त्याचीच तयारी करते आहे. आणि इथे बाहेर ना रिदेश उठला आणि हे त्याचं डेलीचं काम आहे. कच्चे काळे वाटाणे म्हणजे भिजत घातलेले काळे वाटाणे, त्याच्यानंतर अक्रोड आणि खारीक आणि बदाम, म्हणजे आम्ही पण खातो त्याच्यामधला आणि तो थोडं थोडं खातो. अक्रोड खारीक तो अक्क खातो आणि बदाम त्याच्या इथे खाऊन झाले होते. आणि हे ना हे खायला ना तो खूप वेळ लागतो. म्हणजे आता त्याच्या वर तो ना हे घेऊनच बसलेला असतो. तिच्या समोर असं एका माणसाला बसावं लागतं आणि गरम पाण्याचा ग्लास. तो खूप असं एकदम कंटाळत असं हे करतो. त्याला ना जरा फोर्स करावं लागतं हे खाताना. तर हे त्याचं डेलीचं आहे. सारखी ते त्याला सांगत होते मी रिदेश खा म्हणून. मग तेव्हा तो कुठे हळूहळू खात होता. खा. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता दुपारी शूट करते आहे आणि रिदेशचं तर जेवण वगैरे झालं मगाशीच. मी नाही जेवली अजून, माझं राहिलंय. आणि आता रिदेश स्विंगवरती बसलेला आहे. आणि आज रिदेशच्या स्कूलला सुट्टी सांगितली होती. म्हणजे कालच मेसेज आला होता. कारण ना काल तिकडे बॉम्बे साईडला पाऊस होता ना, आमच्या इथे तर नव्हता एवढा. तर त्याच्यामुळे काल नोटीस आली होती संध्याकाळी की आज सुट्टी आहे. पण आज तर काय पाऊसच नाही आहे. म्हणजे आत्ता फक्त एकदम जरा जरा थोडा थोडा पडते. म्हणजे कालच्यासारखं तर नाहीच आहे. काल पण ॲक्च्युली इथे नव्हता पाऊस आमच्या इथे. तसं तर आज हे लोकांना अशी सुट्टी मिळाली. तर घरातच त्याच्यासोबत मी करत होती थोडं ॲक्टिव्हिटी नॉर्मल ज्या मी माझ्या फिजिकल एक्सरसाइज ते सगळं आहे ते. त्यानंतर लाईट पण आमची गेली होती, ती पण आत्ताच आली, म्हणजे थोड्या वेळापूर्वीच आली असं. आणि जर इथेच थोडंसं स्कूलचं अपडेट देते. तर आता सध्या तरी त्याचं चालू झालेलं आहे स्कूल. आणि ना रिदेश नो 1 2 3 4 बोल हळूहळू. हा. आणि तर आता सध्या मी चालू झालं त्याचं स्कूल, तर मी त्याच्यासोबतच असते रिदेशसोबत. आणि थोडं म्हणजे आहे तो पूर्ण असा बोलतात ना 100% अशी सिटिंग तशी नाही आहे, पण बऱ्यापैकी म्हणजे तो बसतो आहे. असा थोडा बसतो, मध्येच थोडासा उठतो. आणि म्हणजे माझ्या सुपरविजन खालीच आहे तो. तसं मी मॅडमला विचारलं होतं, तर तिचीच मी परमिशन घेतली होती की चालेल का म्हणून मी जर थांबली तर ह्याच्यासोबत असं. तर काल मी अशी थोडी म्हणजे अशी मध्ये हे करत होती. थोडा वेळ त्याला मी ठेवलं होतं आतमध्ये क्लासमध्ये आणि मी बाहेर होती काल. तर ना काल तो असा म्हणजे व्यवस्थित होता, असा बसला होता. म्हणजे त्याला जे दिलेलं ना अभ्यास करायला, तर तो ते म्हणजे करत होता रिदेश. स्कूलमध्ये तर काय त्या लोकांनी एवढं काय अजून शिकवायला घेतलेलं नाही आहे. नॉर्मल जे असतं ना क ख ग वगैरे, तर तेच सध्या चालू आहे असं. आणि काल म्हणजे ते स्टार्टिंगला जो परिपाठ असतो ना, तर त्याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट दाखवत होतो. म्हणजे ते ऐकण्यामध्ये म्हणजे प्रेयर वगैरे असते. आणि जरा पोएम वगैरे काल पण बोलून घेतल्या होत्या लहान मुलांकडून. तर तेव्हा पण हा म्हणजे थोडंसं हा पुढे उभा राहिला होता ना, म्हणजे मॅडमनेच हे केलेलं. तर मग थोडंसं असं ॲक्शन वगैरे असं करायला ट्राय करत होता. म्हणजे तो म्हणजे थोडं तर जरासं ते जरा थोडंसं मला पॉझिटिव्ह वाटलं असं. तर आहे म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे चालू आहे स्कूल. आता पुढे बघू कसं होतंय असं. तर आता चला आता बघू आजचा ब्लॉग हा कसा जातो पुढे. मी ऑलरेडी लेट स्टार्ट केला आहे आणि आता मी जेवून घेते. चला रिदेश, तू स्विंग कर. मम्मी चालली जेवायला. मम्मी कुठे जाते? जेवायला. कुठे? जेवायला जाते. तू जेवला? हा हा बोल. जेवला? काय जेवला सांग. काय जेवला? भात आणि बरं. कोणती आमटी? आता आमटीचं नाव माहिती नाही त्याला. कोणती आमटी? मटकीची बोल. मटकी बोल. मटकीची आमटी आणि भात. अच्छा, व्हेरी गुड. आता जरा मी ना रिदेशचं थोडंसं डेली मी असं घेते आहे म्हणजे प्रॅक्टिस. असं त्याला विचारते म्हणजे जेवला का, काय जेवला आहे, जे मी अगोदर मी करायची नाही. थोडंसं म्हणजे जनरल कम्युनिकेशन पण होतं ना त्याच्यामुळे. आणि ना मला एक अजून सांगायचं आहे की ना
असं आपल्याला असं वाटतं ना, म्हणजे मला पण असं वाटायचं आधी की रॉबोटिक लर्निंग म्हणजे शिकतो मुलगा, म्हणजे असं रॉबर्टसारखं. तर मला पण असं वाटायचं की अरे रॉबोटिक लर्निंग शिकतो म्हणजे मग काय फायदा. पण आहे ना, जरी ते रॉबोटिक जरी असेल ना लर्निंग, तरी असं वाटतं की ना ठीक आहे, म्हणजे काहीच नाही शिकण्यापेक्षा रॉबोटिक तर रॉबोटिक, म्हणजे तो ॲटलिस्ट शिकतो तर आहे ना असं. त्यामुळे कसं आपण असा विचार नाही करायचा की अरे हे रॉबोटिकच होते मग असं, म्हणजे पोपटासारखं बोलतात ना. पण ते ठीक आहे, जसं हळूहळू त्यांची अंडरस्टँडिंग अशी जरा वाढेल, त्यांची लेवल थोडी म्हणजे होईल ना व्यवस्थित, त्याच्यानंतर ते गोष्टी म्हणजे जनरलाइज करायला शिकणारच आहेत. म्हणजे हळूहळू आपण, कारण कसं ह्या लोकांचं नॅचरल लर्निंग म्हणजे ऑटोमॅटिक लर्निंग येत नाही ना, आपण त्यांना इंट्रोड्यूस करत असतो वर्ड्स वगैरे असं. तर ते शिकणं हे महत्त्वाचं आहे असं. तर आपण आपलं काम हे करत राहायचं, शिकवा. आपण असं विचार नाही करायचे अरे हे रॉबोटिकच आहे आणि असंच आहे तसंच आहे. तसं आता मी चालली जेवायला. इकडे वाच वाच. Where do you टेक a BATH bath? बाथ. वेअर डू यू टेक अ बाथ? आंघोळ. बाथ. आंघोळ कुठे करतो? आंघोळ वाच वाच. इन द बाथ. BATH बाथरूम. आंघोळ कुठे करतो? बाथरूम. बाथरूम. हा कोण आहे? बॉय. बॉय कोण आहे? वेट. कोण आहे? बॉय. कोण आहे? बॉय. आणि हे काय आहे बाबू? पाणी पडतंय ते काय आहे? शॉवर. आणि हे काय आहे? हे बघ, हे काय? पाणी कुठून येतं? टॅप आणि शॉवर. आंघोळ कुठे करतात? बाथरूम मध्ये. कुठे? बाथरूम मध्ये. लाव. झालं. नेक्स्ट वाच. वाचा. वेअर स्लीप. वेअर डू यू स्लीप? आपण झोपतो कुठे बाबू? बोलून बोलून. BED. बेडवर. आपण कुठे झोपतो? वेट. आपण कुठे झोपतो? बेडवर. आणि हे काय आहे ऑरेंज कलरचं? लाईट पेटते. लाईट पेटते ते काय आहे? ऑरेंज. खाली बघ. मगाशी सांगितलेलं बुक मधलं काय? LAMP. लॅम्प. ऑरेंज. ॲरो वरून बोट फिरवायचं. गुड. नेक्स्ट. काय? राईट. नेक्स्ट. हळू हलतायत स्टोन. इकडे बघ, बोट फिरव. कुठे? ऑरेंज. गुड. सेम. फ्लॉवर. सेम. हां. बरोबर. ऑरेंज पर्पल. सेम. ऑरेंज पर्पल. राईट. नेक्स्ट कर.
बघ होय. तर आता वाजले 6 आणि मी रिदेशसाठी बनवलेली साबुदाण्याची खिचडी आणि त्याला दिली. आता तो खातो आहे आणि मी मला चहा ठेवून आलेली आहे बाहेर. आणि आता स्केटिंगला जायचं आहे. तर बघ जाणार नव्हती, मूड नव्हता कारण मग अशी होता पाऊस, पण आता नाही आहे पाऊस म्हणजे. तर आता बघू जाते कारण ह्याला पण आवडतं ना ते त्याच्यामुळे असं. तर चला आता मी माझी चहा वगैरे सगळं आवरून गेली, तयारी पण करायची आहे आणि जमल्यास मी कुकर लावून जाणार आहे कारण नंतर आल्यावरती लेट होतं. तसं तर मी पूर्ण वेळ थांबत नाही, मी एक तास पण माझा होत नाही, थोडासा कमीच होतो असं, कारण जाईपर्यंतच आम्हाला वेळ होतो. तर चला आता पटपट चहा वगैरे घेते आणि सगळं आवरते. अच्छा एवढंच नाही, खिडकी नको उघडू. बघ जा बघ, जा 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 जा, बघायचं आहे तर नाही तर मग बंद कर विंडो. रिदेश बंद कर, मच्छर आहे ना, बंद कर. हां तर आता आम्ही आलो आणि मला येऊन झाली 15 मिनिटं आणि इथे ना आवाज येतोय ना, तर काय फंक्शन आहे चालू, म्हणजे माहिती नाही आता काय. लायटिंग वगैरे केलेली आहे, मला तिथं काहीच नव्हतं आम्ही निघताना. आता सगळं बॅग वगैरे म्युझिक वगैरे सगळं चालू आहे. तर मग रिदेशला मी सांगते आल्यावर, रिदेश डान्स तर रिदेश नुसतं असं करतोय हाताने. तर असं आणि ना तिकडून आलो, त्याच्यानंतर रिदेश ना व्यवस्थित करतो तसं, पण आहे ना असं म्हणजे बेंड व्हायचं असतं ना स्केटिंगमध्ये, तर तो बेंड नाही असा म्हणजे स्ट्रेट हे करायला बघतो. आणि जसं एक प्रॉब्लेम म्हणजे ना सारखा असा इकडे तिकडे बघतो, म्हणजे थोडा जरा लक्ष म्हणजे हे होतं त्याचं, जरा डायरेक्ट होतं. म्हणजे माहिती नाही, मला असं वाटतं थोडंसं सेल्फ लॉस्ट वगैरे होतं मध्येच, असा म्हणजे असं पाठी पण असं सारखा बघत राहतो, मध्येच थांबतो असं. तर ते ह्या म्हणजे ऑटिझमच्या मुलांना असतंच ते थोडंसं सेल्फ लॉस थोडंसं होतात ते, म्हणजे बोलतात ना आपल्या धुंदीमध्ये अशामध्ये चालतं. त्याला जरा आवाज दिल्यानंतर मग परत तो मग हे करतो, असं एवढं त्याचं आहे. पण असं करतो म्हणजे बऱ्यापैकी, असं एवढं काय नाही. हे ऑटिझममध्ये असतंच, म्हणजे ॲक्च्युली ही लाईफ लॉंग कंडिशनच आहे, म्हणजे क्युअरेबल नाही आहे. फक्त कसे त्याचे सिम्पटम्स जे असतात ना, तर ते म्हणजे आपल्याला इम्प्रूव्ह करायचे असतात हळूहळू, त्याच्यावरतीच आपण काम करायचं असतं. असं पूर्ण म्हणजे एकदम बोलतात ना न्यूरो डायव्हर्स आहे, तर त्याला न्यूरोटिपिकल करायचं असा विचार करून आपण कधी कामच करायचं नाही, कारण ह्याची कसं न्यूरो डायव्हर्स कंडिशन असते त्याच्यामुळे. तर चला मी माझं जेवण तर झालेलं आहे. आता बघू मी ह्याला तर जेवण देते आहे, तर मला थोडा मिरचीचा ठेचा पण करायचा आहे, मिरची आणि लसणाचा. आता मी करते, पण तोपर्यंत मी रिदेशला आधी जेवण देते, कारण तो किचनमध्ये ना एअर सारा घालत होता आल्यापासून. तर आत्ता सगळं आवरलं, जेवण वगैरे रिदेशचं माझं, आणि रिदेश आता आला. आता स्टोरी बुक काढणार होती मी कपाटातून, पण आहे ना तो पूर्ण आता एकदम पेंगायला आला आहे, म्हणून मी म्हटलं आता जाऊ दे. तर आता फक्त पटपट तुम्हाला जरा आता मालिश पण, म्हणजे रोज रात्री मी करते त्याला मालिश. आणि ना हे एक म्हणजे ब्रह्मालीन म्हणून असं ऑइल आहे ना, तर ते मी डोक्यावरती, म्हणजे मी हल्लीच घेतली ही बॉटल, तर डोक्यावरती मी हे लावते. आणि नॉर्मल असं बाकी कोकोनट म्हणजे पायाला वगैरे हाताला ना नॉर्मल आपलं जे खोबऱ्याचं तेल असतं ना त्यानेच करते मालिश, म्हणजे त्यानेच सवय झाली त्याला. पण ते म्हणजे काय हे नाही होत तेल, म्हणजे त्याला ते सूट होतं असं. तर चला आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. मी भेटते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग. चला.